पुढची रेसिपी जी आहे ती कल्पेश बनवणार आहे. नमस्कार मंडळी, तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला आज ब्लॉग घेऊन आलोय. तर आज ब्लॉग असा आहे की रेसिपीचा ब्लॉग आहे. तर आज आम्ही बनवणार आहे काय रेसिपी बनवणार, पण मी कृतज्ञला विचारणार आहे की तिला काय हवं आहे म्हणून. मला तर फ्रँकी खायची इच्छा आहे, पण मला फ्रँकी कशी हवी, मैद्याची नको आहे, मला चपातीपासून बनवलेली फ्रँकी हवी आहे, हेल्दी फ्रँकी हवी आहे. तर आज चला मी तुम्हाला दाखवतो कशी बनवायची. तर शेवटपर्यंत नक्की पहा. चला मंडळी, हे बघा तुम्हाला दाखवतो आता. कृतज्ञ बघा आता चपात्या लाटते. आता तुम्ही बघू शकता, हे बघा चपात्या लाटते. आज आपल्याकडे स्पेशल रेसिपी आहे फ्रँकी. ती पण हेल्दी रेसिपी आहे. हेल्दीमध्ये बनवते, म्हणजे आपण चपातीमध्ये बनवतोय, मैदा नाही आहे, गव्हाच्या पिठामध्ये बनवतोय. तर तुम्ही आता बघू शकता पूर्ण रेसिपी. मला आता पूर्ण रेसिपी दाखवतो. कृतज्ञाच्या चपात्या बघा किती गोल गोल असं गोल मोठं झाले. हे बघा तुम्ही पाहू शकता. आणि खूप हेल्दी पद्धतीत बनवणार आहे आपण आज रेसिपी. स्ट्रीट फूड म्हणून बोलतो आपण, पण ती आपल्याला कसं स्ट्रीट फूड बोललं तर जंक फूड झाला, हे आला ते आला असं त्या पद्धतीत, पण आपण हेल्दीमध्ये बनवणार आहे. तर तुम्हाला दाखवणार पूर्ण रेसिपी. थोड्या वेळी तुम्हाला फ्रँकीची भाजी कशी बनवणार हे पण तुम्हाला दाखवणार. चला बघा मंडळी, मी फक्त चपात्या लाटून देते, बाकीची पुढची रेसिपी जी आहे ती कल्पेश बनवणार आहे. बघा मंडळी, आता बघा कढई घेतली आपण. आता त्याच्यात तेल टाकून घेतलंय. आणि मी थोडीशी फोडणीसाठी मिरची टाकून त्याच्यामध्ये आता आपण कांदा टाकून घेऊया. आणि आलं लसूण पेस्ट आपल्याला पाहिजे तेवढी घेऊ शकतो. आणि चवीप्रमाणे टाकतोय बघा. आणि कांदा विंदा मस्त गरम तो थोडासा नरम होईपर्यंत आपण परतून घेऊयात. आपण त्याच्यात हळद टाकली आहे, लाल तिखट मसाला टाकला आहे. लाल तिखट मसाला टाकून आणि आपला गरम मसाला थोडासा नॉर्मली आपण घरचे मसाले टाकले. आणि आपल्याला आता थोडा फ्रँकी मसाला टाकायचा. तर आहे बघा फ्रँकी मसाला, तुम्ही बघू शकता. बघा आपण फ्रँकी मसाला टाकून नंतर भाजी त्याच्यात बटाटी उकडलेली असते ते आपण टाकून घेऊया. चवीप्रमाणे मीठ वगैरे सर्व टाकू. भाजी आपण कांदा परतवून घेतल्या तेलामध्ये, बटाटे टाकून आपण थोडीशी भाजी हे करून घेऊया. फ्रँकीची भाजी एकदम रेडी झाली आहे. आता तुम्ही बघू शकता. ह्याची आपण टिक्की बनवतो, पण आपण आता डायरेक्टच बनवणार आहे, कारण खूप लोकांना घाई झाली खायची, म्हणून आता आपण फास्ट बनवणार आहे. थोडं कांदा आणि मिरची घेतल्या, ह्याच्यात विनेगर टाकलंय आणि हे बटर आहे आणि आपल्या चपात्या आहेत ताज्या ह्याच्या गव्हाच्या. तर आपण काय मैद्याचा काय बनवलं नाही, मैद्याचं आपण काही घेतलं नाही. तर तुम्ही बघू शकता. हे बघा त्याच्यामध्ये विनेगर आणि कांदा आणि मिरची आहे, ही आपण फ्रँकी बनवताना घेणार. आणि हा फ्रँकी मसाला आपला, तो आपण त्याच्यात ॲड करणार. तुम्ही चला दाखवतो. तवा आपला रेडी आहे. आपण तवा घेतलेला आहे, तव्यामध्ये आता बटर टाकलं आहे. तर बटर बघा कसं त्याच्या तव्यामध्ये. आता त्याच्यामध्ये चपाती घेतली आहे, चपातीला आपण बटर लावून घेतलं. मंडळी तुम्ही बघा की आता मी आता ही फ्रँकी बनवतोय ना, त्याचा फ्रँकी आता आपण ताटात घेऊया. आणि त्याच्याबरोबर आहे ना, आपण ऑलरेडी आपण त्याला बटरमध्ये लावून घेतलंय. तर आपण त्याच्यासोबत आपण शेजवान चटणी आणि वगैरे हे लावून मला दाखवतो कसे. आपण आता शेजवान लावलं, याला शेजवान लावतोच आहे. त्याच्यासोबत आपण चपातीला ऑलरेडी पहिला बटर लावलेला, तर आपण शेजवान लावून आता त्याच्यामध्ये कांदा घालून आपण आता टिक्की वगैरे फ्राय करायला ठेवूया. ते पाहिजे जसं तिखट तुम्ही घेऊ शकता, शेजवान वगैरे काही सॉस वगैरे. तर आपण थोडंसंच लावतो शेजवान, तिखट जास्त होईल म्हणून. तर आपण हा कांदा वगैरे टाकून त्याला नंतर थोड्या वेळाने आपण शेजवान मसाला होतो, फ्रँकी मसाला आपण टाकून
आपण त्याला रोल करू शकतो. मग तो आपण खायला तयार झाला आहे. गरम चपाती आहे आणि भाजी पण थोडीशी नॉर्मल गरम असते, त्याच्यामुळे ती चांगली लागते डिशला. तर चला आपण थोडं रोल करून घेऊया. हे बघा, रोल केल्यावर तुम्हाला आता मी फ्रँकी दाखवतो कशी आहे. अजून 1-2 फ्रँकी बनवूया आपण. थोड्या बघू शकता तुम्ही. आता चपाती परत गरम करायला ठेवले व्यवस्थित. कशी फ्राय करायची चपाती, कशी भाजायची, गरम करायची, खुसखुशीत झाली पाहिजे, तर थोडी क्रिस्पी पण झाली पाहिजे. आता भाजी आपण टाकून थोडीशी रोल टिक्की करूया गोलवाली. ती पण थोडीशी फ्राय करायची असते, जास्त पण नाही, थोडी नॉर्मली. मंडळी, आपण आता टिक्की घेतली आहे, तर आता शेजवान चटणी आहे, थोडी चपातीला लावून घेऊया. लावून घेतल्यानंतर थोडासा कांदा, त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकून त्याच्यावर आपण नंतर टिक्की टाकून त्याच्यावर फ्रँकी मसाला टाकून त्याला आपण रोल करूया. तर टिक्की घेऊन थोडी चपातीवर ठेवून आता आपण रोल करून घेऊया. चला बघा, दाखवतो. चला हे बघा, आता आपण टाकलाय फ्रँकी मसाला टाकून आता आपण लगेच रोल करून घेऊया. आणि भाजलेलीच आहे, गरम गरम कुरकुरीत आहे. मंडळी ही बघा, फ्रँकी तयार झाली आहे, तुम्ही या खायला. आता आम्ही असे दाखवतोय 2 फ्रँकी बनवल्यात आहेत. मला यायचं असेल तर या लवकर खायला. आता ही बघा, ही फ्रँकी आहे. आता मॅडम तुम्हाला बघा कशी खाऊन दाखवते. बघा, फ्रँकी माझ्यासाठी आहे आणि तुमच्यासाठी आहेत. या लवकर फटाफट फ्रँकी खायला. बनवले रेडी मस्त झाली आहे फ्रँकी. आणि नंबर फ्रँकी आहे ही. हे बघा, ही माझ्यासाठी. तुम्ही पण अशी घरी बनवू शकता. तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिली आहे, दाखवली आहे. तुम्ही नीट बघा, पूर्ण रेसिपी दिली आहे, कशी बनवली आहे, काय बनवलं आहे, काय काय टाकलं आहे, हे सर्व तुम्हाला दिसेलच ब्लॉगमध्ये. तुम्ही बघा. आणि बघा, आम्ही फ्रँकी खातो आहे. टेस्टी झाले. आमच्या रेसिपी बघून तुम्ही पण ट्राय करा. आणि बघा, आमच्या फ्रँकीची रेसिपी आवडली असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण बेल आयकॉन दाबायला विसरू नका, आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील, ते तुम्ही त्याच्यासाठी तयार राहा. चला भेटू, बाय. थँक्यू. बघा तुम्ही आठवणीने.